वर्धेतील वायगाव बैलमारे गावात अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आलाय। पाण्याच्या नळ्यातून चक्क मांसाचे तुकडे येत असल्याचा प्रकार समोर आलाय। अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा कुणीही या गंभीर बाबीकडे लक्षच दिलं नाहीये। ग्रामपंचायतीतून पाण्याच्या टाकीची योग्य देखभाल केली जात नाहीये, साफसफाई होत नाहीये। जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या निधीचा योग्य वापर ग्रामपंचायतकडून करण्यात येत नसल्याचा आरोप सुद्धा होतोय। दूषित गावकऱ्यांना गॅस्ट्रो, हगवण, उलटी, मळमळ आदी जीवघेणे आजार जडलेत। त्यामुळे गावातल्या लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। मागील 3 वर्षापासून आम्ही हे म्हणजे असे मासे आढळून येत आहे आमच्या गावात पिण्याच्या पाण्याच्या ह्याच्यातून टॅप वॉटरमधून. यावेळेस तर उंदीर आला आहे. म्हणजे पाईपमधून जेव्हा कॅप ओपन केली तेव्हा. अगोदर हे नळातून हे मांस आलं याच्या. कशा मागच्या वर्षी बंदराचं मांस आलं होतं. त्याच्या अगोदर पण एक प्रकारचं मांस आलं होतं, पण ते प्रकरण तिथेच दाबल्या गेलं. त्याच्यामुळे त्याचा काही उलगडा झाला नाही त्या प्रकरणाचा.